पाळंदे 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 मित्रांनो, पाळंदे बीच बरोबर आहे. तर पाळंदे बीचला चालत आता सध्या आम्ही तामिनी घाटात आहे. तर तामिनी घाटात असला व्ह्यू खतरनाक आहे मित्रांनो. सध्या पावसाची खूप कमतरता आहे आणि पाऊस खूप कमी असल्यामुळं इतर शेतकऱ्यांची जरा थोडी ताराताण चालू आहे, कारण की खूप पावसाची गरज असते या टायमिंगला. आणि आता सध्या तर अजिबातच पाऊस नाही मित्रांनो, खरं सांगायला गेलं तर. कारण की यावेळेस म्हणजे जूनचे आता कमीत कमी 20 तारीख आल्या, 20 तारीख चालेल तरी पण पावसाचा काय अंदाज नाही. तरी येथील शेतकऱ्याची खूप अशी दयनीय अवस्था झाली. रोप वगैरे तरी टाकले तांदळाचं, परंतु आणखी पाऊस काय पडला नाही. थोडाफार पाऊस पडल्यानंतर परत होईल. मित्रांनो, सकाळी सकाळी तामिनी घाट मार्गे आम्ही कोकणात उतरणार होतो आणि तामिनी घाटात सध्या आम्ही होतो. तामिनी घाटाचं वातावरण खूप सुंदर असं होतं. तर आपल्याला पाळंदे बीचवरती पोहोचण्यासाठी तामिनी घाटातनंच कोकणात उतरावं लागतं आणि कोकणात आम्ही उतरत होतो. उतरत असताना आम्ही पुण्यावरून निघालो. चांदणी चौक, पिरंगुट पौड, पिरंगुट घाट, मुळशी, तामिनी घाट, कोलाड, मानगाव, लोणेरे, खेड, दापोली, अंजिर्ले फाटा, लाडगर आणि आम्ही पोहोचणार होतो पाळंदे बीच. मित्रांनो, हा प्रवास खूप छोटा होता असं नाही. किमान 5 ते 5.5 तासाचा हा प्रवास, परंतु आम्हाला एक असा आनंद देऊन गेला, अशा आठवणी देऊन गेला, कारण मित्रांसोबत आम्ही होतो आणि खूप सारी मजा आणि धमाल आम्ही रस्त्याने येताना करत होतो. पुण्यावरून सुमारे अंतर 210 ते 230 किलोमीटर आहे. प्रवासाचा अंदाजे वेळ 5.5 म्हणजे 5.5 ते 6.5 तास आपल्याला लागू शकतात. तर अनोख्या गोष्टीला सतत वेळेस आपण भेट देत असतो. आज जरा हशी मजाक किंवा मजेत आज आपला दिवस जाणार आहे मित्रांनो, कारण की आज एक अनोख्या ट्रॅकवर किंवा अनोख्या ठिकाणी आपण भेट देणार आहेत. म्हणजे भेट द्यायला ॲक्च्युअलमध्ये आलोत तर पाळंदे बीच या ठिकाणी आज आम्ही आलोत. या पाळंदे बीचवरचा तुम्हाला सगळा माहोल कुठं आहे, का आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की व्हिडिओ खूप मजेदार आणि मस्त होणार आहे. आम्ही ज्या हॉटेलवरती राहिलो होतो त्या हॉटेलच्या बरोबर बाहेरच, म्हणजे हॉटेलमधनं कमीत कमी एकाच पावलावरती लगेचच बीच होतं. तुम्ही बघू शकताय की हॉटेल खूप निसर्गरम्य जागेत आपल्याला हे हॉटेल पाहायला मिळतं आणि त्याच्या शेजारीच आपल्याला हे पूर्ण बीचचा परिसर पाहायला मिळतो. खूप सुंदर आणि स्वच्छ बीच आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळतं. ज्यावेळेस दुपारी आम्ही इथं आलो होतो तर दुपारी आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की या बीचवरती कोण आहे का नाही नेमका, म्हणजे कोणी दिसत नव्हतं थोडक्यात. तर आता आल्यानंतर थोडं भारी वाटतंय, कारण की सगळा माहोल जमा झाला आहे. लोकं इथं आलेत. खूप सुंदर असं वातावरण आहे. लहान मुलं, मोठी माणसं, म्हातारी माणसं, तरुण सर्व लोक इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात किंवा इथं येतात आणि एन्जॉय करतात. जीवनाचं खरं सुख समुद्राकडे पाहण्यात देखील आहे असं त्यांना देखील वाटतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो. तर बघू शकता आपण की रायडिंग वगैरे पोरं आलेली करतात बऱ्याच, म्हणजे प्रत्येकाचा एन्जॉय असा वेगळा असतो, तर त्या पद्धतीनं ते एन्जॉय करतात. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या तालुक्यातील हे एक खूप सुंदर असं बीच आम्हाला भेटलं होतं, कारण की त्याच्या चहूबाजूने जर बघितलं तर स्वच्छता आणि शांतता खूप सारी होती आणि प्रत्येक व्यक्ती आपल्याला निसर्गासोबत वाहून नेत होता आणि दिसणारं समोरचे दृश्य काही अनोखेच होते. खूप भारी अशी संध्याकाळ यावेळी आम्हाला इथे लाभली. की बीचवरती कुणीही 4 व्हीलर अलाउड नाही किंवा 2 व्हीलर देखील फिरवणं अलाउड नाही. काही लोकांनी 4 व्हीलर आतमध्ये घातल्यात, म्हणजे काही लोक 4 व्हीलर घेऊन आतमध्ये आले होते. त्यांना माहिती नसेल की बीचवरती आपल्याला गाडी वगैरे अलाउड नाही, परंतु त्यांनी तरी देखील आणली होती. आता त्यांना माहिती नसल्यामुळे त्यांनी कदाचित आणली असेल. तरी पण इथं आल्यानंतर तुम्ही बीचवरती गाडी वगैरे आणू नका. गाडी आणली 4 व्हीलर आणि जर पोलिसांनी पकडलं तर तुम्हाला कदाचित दंड वगैरे बसू शकतो. तर त्यासाठी तुम्ही बीचवरती गाडी नका आणू. तुम्ही जिथं हॉटेल घेतलं आहे किंवा स्टे केला आहे त्या ठिकाणी तुम्ही गाडी तुमची पार्क करू शकता आणि नंतर इकडे एन्जॉय करू शकता, कारण की एन्जॉय करण्याच्या नादात तुम्हाला बराच मोठा फाईन भरावा लागेल. तुम्ही माझ्या पाठी मित्रांनो, दिवसभराचा प्रवास करून अखेर आम्ही कोकणातील या सुंदर अशा पाळंदे बीचवरती येऊन पोचलो. आता दिवसही मावळतीकडे झुकला होता, म्हणून थोडा वेळ इथेच निवांत बसून हा सुंदर सूर्यास्त अनुभवायचं ठरवलं होतं आम्ही. समोर अथांग असा अरबी समुद्र, किनाऱ्यावरती अलगद येणाऱ्या लाटा, थंडगार वारा आणि हळुवार क्षितिजा मागे मावळणारा सूर्य. खरंच असे क्षण आपल्याला शब्दात सांगणं किंवा मांडणं खूप कठीण असतं.
दिवसभराचा सगळा थकवा या एका दृश्याने कुठल्या कुठे निघून गेला होता. आम्ही ज्यावेळी इथं आलो तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते, म्हणजेच पावसाळ्याला थोडा उशीर झाला होता. जूनचा महिना संपत आला तरी देखील पाऊस पडला नव्हता. वाटेत तामिनी घाटातील धबधबे वाहत नव्हते, पण तरीही निसर्गाचं वेगळं रूप पाहायला मिळालं. आणि आत्ता या समुद्रकिनाऱ्यावरती बसून सूर्यास्त पाहताना त्या संपूर्ण प्रवासाचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. पाळंदे बीच हा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात अतिशय शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. गर्दीपासून थोडा दूर असल्याने इथे निवांत वेळ घालवण्याची मजाच वेगळी आहे. या ठिकाणी फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. अगदी जवळच लाडगर बीच, कर्दे बीच, मुरुड बीच आणि प्रसिद्ध हर्णे बंदर आहे. हर्णे बंदरातून समुद्रातील ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ला पाहता येतो. याशिवाय अंजिर्ले गावातील कड्यावरचा गणपती, आसूद गावातील केशवराज मंदिर तसेच दापोली शहरही नक्की पाहण्यासारखं आहे. वेळ असेल तर या ठिकाणी भेट दिली तर तुमची कोकण सफर आणखी सुंदर होईल. मित्रांनो, निसर्ग आपल्याला नेहमी एक गोष्ट शिकवतो. प्रत्येक दिवसाची शेवट जरी सूर्यास्ताने होत असली तरी त्यानंतर एक नवी पहाट उगवते. म्हणूनच आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी पुढचा दिवस आशेचा असतो. चला या सुंदर. नमस्कार मित्रांनो, जय हिंद. रात्रीच्या 12-12:30-1 वाजले आणि 12-12:30-1 वाजता आम्ही समुद्राच्या किनाऱ्यावरती होतो. बराच वेळ तिथं बसलो होतो एका दगडावरती आणि दगडावरती बसून झाल्यावर समुद्राचा जो आवाज कानावरती पडत होता तो बघितल्यानंतर वाटलं की ओटीचा टाईम होता आणि परत भरती चालू झाली, म्हणजे पाणी चढायला चालू झालं होतं आणि थोडं वरती येत होतं. आम्ही दुपारी आलतो तर पाणी खाली जात होतं, बरंच लांब दूर पाणी गेलं होतं. तर आता पाणी परत चढतंय मित्रांनो. तर ही जी फिलिंग आहे किंवा याचा जो आवाज आहे तर मित्रांनो, एका शांतता जी असते किंवा शांतता का असते इथं आल्यानंतर अनुभवायला मिळते. आणि मधुर आवाज आणि सुंदर आवाज कानावर जो पडतो तो एक अप्रतिम आवाज आहे मित्रांनो. हा आवाज आपण ऐकल्यानंतर मनाला इतकी शांती भेटते किंवा शांती वाटते की अरे खरंच खूप सुंदर आहे. निसर्गातला एक अद्भुत चमत्कार. प्रत्येक वेळी निसर्ग आपल्याला वेगवेगळ्या टायमिंगला वेगवेगळा चमत्कार दाखवत असतो. त्यातला एक मला चांगला सुंदर अनुभव आलेला हा एक खात्रीशीर एक जागा निसर्ग वाहून ठरणार. स्टीम्स एनर्जीच्या बहाण्याने आम्ही इथं आलो होतो. आल्यानंतर बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या. आज रात्रीचा समुद्र देखील आम्हाला खूप सुंदर अनुभवायला मिळाला. संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलची आपण मिळणार आहे. तर तुम्ही देखील असा अनुभव घ्या आणि तुम्ही बघू शकता. मला पायाला पाणी स्पेअर करते. रात्रीला 12-1 वाजले आणि भरती चालू झाले पाण्याची. खूप सुंदर समुद्र तुम्हाला दिसतोय का नाही मला माहिती नाही. रात्रीच्या अंधारात सुंदर असं समुद्राचं दर्शन आपल्याला झालंय मित्रांनो. जय हिंद. बघा कोकण किनारपट्टीवरती आल्यानंतर जे आपल्याला नजारा दिसते मित्रांनो, ते नजारे काही अनोखेच असतात. म्हणजे समुद्रातील सकाळचं वातावरण आहे. आम्ही सकाळी उठलो आणि समुद्रावरचं जे वातावरण बघायचं होतं आम्हाला, ते बघण्यासाठी आम्ही तातडीनं वरती आलो. तर खूपच सुंदर असा नजारा आम्हाला बघायला मिळतो. या पाळंदे बीचवरची संध्याकाळ अनुभवली, दुपार अनुभवली, रात्र अनुभवली आणि उठल्यानंतर सकाळ देखील अनुभवली. सकाळचं दृश्य मनमोहकच होतं मित्रांनो. तर सकाळी उठल्यानंतर जो सूर्य उगवत होता तो सूर्यनारायणचं दर्शन घेतलं आणि सर्व बीचवरती परत एकदा फेरफटका मारत असताना बऱ्याच गोष्टी आता माहीत झाल्या होत्या मित्रांनो. माहीत झाल्या असल्यामुळं फिरायला काय वाटत नव्हतं. चहूबाजूनी फिरण्याची इच्छा होती. जिकडं वाट दिसते आहे किंवा जिकडं बीच दिसते त्या बीचच्या शेवटपर्यंत जाण्याची इच्छा झाली. ज्या बाजूला सुवर्णदुर्ग होता त्या बाजूला आम्हाला जायचं होतं. तो नक्की सुवर्णदुर्ग होता का जंजिरा होता हे आम्हाला माहिती नव्हतं, परंतु परत आम्हाला माहिती झालं की तो जो दिसतोय दुरून तो आपला सुवर्णदुर्ग होता. तर सुवर्णदुर्गवरती देखील जाण्याची आमची इच्छा होती, परंतु तेथील बोटिंग वातावरण थोडंसं खराब असल्यामुळं बोटिंग बंद असल्यामुळं सुवर्णदुर्गवरती पोचू शकलो नाही आम्ही त्या दिवशी. परंतु जो हा बीच आहे तो बीच असा आमचा असल्यासारखा आम्हाला वाटत होता, कारण की आम्ही 2 दिवस, एक पूर्ण दिवस आणि दुसऱ्या दिवशी सकाळ आम्ही इथंच घालवली होती. तर या बीचवरती आल्यानंतर खूप असं भारी वातावरण, भारी समुद्राचा आवाज, आसपासची जो निसर्ग आहे त्याचा आणि डोंगर देखील होता.
डोंगर आणि राहण्याची उत्तम सोय असल्यामुळं आमचं इथून निघण्याचं मन करत नव्हतं. परंतु मित्रांनो खूप सुंदर असा एक 2 दिवस शनिवार आणि रविवार आमचे इथं खूप खास गेले आणि खूपच म्हणजे असं आता शब्दात मला सांगता येत नाही, इतकं खूप वातावरण भारी होतं. आणि येथील जी लोकं जी होती स्थानिक जे भेटले ते देखील खूप कोऑपरेट होते, खूप मजा आली. परत आलो आमच्या हॉटेलपासून आम्ही खूप दूर बीचवरती चालत आम्ही आलो आणि पलीकडे मला वाटतं की आय थिंक मुरुड जंजिरा हा किल्ला आपल्याला दिसतोय. आपण विचारू इथं कोणाला तरी लोकलचं कोण भेटलं तरी की मुरुडच जंजिरा आहे का दुसरा कुठला आहे. चला बघूया इथला नजारा. देऊ का. आळंदी बीचवरती फिरत होतो, खूप फिरलो आणि एका कडेला आलो. इथं पाण्याचं तुम्ही बघितलं तर खूप अशा लाटा वगैरे उसळतात. खूप सुंदर असं दृश्य आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळालं. आणि त्याच्यासमोरच थोडंसं दूरवरती आपल्याला सुवर्णदुर्ग दिसतो. इथून खूप जवळ आहे आणि बोटिंगनं आतमध्ये जावं लागतं, परंतु आज बोटिंग बंद असल्यामुळे आपण तिथं जाऊ शकत नाही, थोडीशी खंत आहे. परंतु मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सुवर्णदुर्ग हा खूप सुंदर अशा स्थितीत दुरून तरी खूप सुंदर दिसतोय. आणि जर आपल्याला जाऊ दिलं असतं तर कदाचित आपण आज सुवर्णदुर्गवरती गेलो असतो मित्रांनो. तर चला, धन्यवाद.